होय आहे. गहू नीट करताना ही टाकी अशी पालती पाडावं लागते काय लय असल्यामुळं. किती आहे ही, किती पाहिली आहे? शेवाळ्या, गव्हाच्या शेवाळ्या. होय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन मराठी व्हिडिओमध्ये. आणि बहिणीच्या गावावरनं येऊन मी 8 दिवस झाले आणि एवढं ऊन तावा लागले त्याच्यामुळं म्हटलं आता जरा थोडं आराम करायचं. भयंकर ऊन आहे बघा. 10:30 वाजले तर किती ऊन टाक. 10:30 सोडा 8 वाजता एवढं कडक ऊन असते. कांबळेताई आमच्या भर उन्हामध्ये स्वयंपाक करायला लागले ते बिचारे. काय करायला लागलो? कारलं झालं, वांग झालं. किती पसारा घेऊन बसले. चपात्या तर काय सकाळ सकाळ किती गरम होते. एक स्वयंपाक खोलीत एक फॅन लावाय पाहिजे बहिणीसाठी आमच्या. असं का झाले केलंय काय? अजून काय करणार आहे? वरण करणार आहे दुपारी खायला? वरण भात. चला, उन्हाचं आता काय माहिती आहे का, उन्हाचं जास्त जेवण करू वाटत नाही. बाबा तू चहा पिली का? चहा पिली का? चहा ही केस कशी झाली ती? ही येवाच्या केसाची स्टाईल इकडेच आहे बाई. असं तेल लावून बसते तरी पण केस उभं राहते. उन्हामुळं का नाही जास्त जेवण जात नाही, नुसतं सारखं पाणी 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 प्यावं लागतंय. आणि वरच्या वर गेल्या वर्षी एवढा उन्हाचा ताप झाला नाही जेवढा ह्या वर्षी व्हायला लागलाय. इतकं भयंकर 8 वाजल्यापासून जे ऊन चालू होते, संध्याकाळी 6 ते 7 8 वाजले तरी का नाही रक पोटात नुसतं सारखं जेवण राहिलं. जेवण करताना पण पाणी प्यायचं, असं पण पाणी प्यायचं सारखं. आणि मला पण का नाही सारखं ती डिहायड्रेशन झाल्यासारखं होते, त्याच्यामुळे सारखं पाणी प्यावं लागतं. आणि आता जरा थोडं सावलीला बसलं निवांत. आता जरा 12 वाजलं की बरोबर जायचं, फॅन खाली जाऊन बसायचं, टी व्ही बघत 4 वाजेपर्यंत अजिबात हालायचं नाही. आणि तुम्ही पण बसत जा जरा, उन्हाचं फिरू नका, कारण असं गरगर करायला लागले झालं. आता सगळ्यांचं जिकडं तिकडं काम चालू आहे. माझा नाश्ता झालेला आहे आणि बघूया आज कडक उन्हामध्ये दिवस कसा जातोय आपण. भात खा भात. आता काय आता पोट भरून आता जेवण केलेली सगळी. आता जी झोपते ती 4-5 वाजूस्तर. हा काय कसलं हागल काय म्हणजे? हा भात. वरण दिला. किती गडबड करायला लागली जेवताना. हा खा भात, पोट भरून खा आणि झोपून टाक. आता काय झालं काय? हा नको खा की कारलं. एवढं खाते बघा भात, पोट भरून खात जा. आमच्या जेवायला का नाही एक भाकर नीट जात नाही आणि उन्हाचं काही खाऊ पण वाटत नाही. आता दिलंय तर खाई नाही आहे का? काय झालं? एवढाच भात दिलंय तर गपचिपच बसते. एवढा जात नाही का भात तुला? हा एवढा भात खायला येत नाही तुला? खा, पोट भरून खात जा. खायचं झोपायचं दुपारचं. होय कांबळे? किती उशीर झाला भात दिलाय तर अजून बघत बसली भाताकडं. खावा. एकचा टायमिंग 12 वाजता जेवायचा आणि माझा 1चा टायमिंग. आता ऊन हळूहळू वाढायला लागले तसं काय जीव वाटत नाही, नुसतं पाणी पाणी. एका दाबात 1 तांब्या पाणी पिलं आताच. काय खावा. अरे गरम आहे रे भात. भात गरम आहे म्हणून तिला काय नाही. मी म्हणतोय थोडकच केले बघ गाय तरी म्हणतोय मी भात का खाय नाही. गरम दिली तसंच म्हाताऱ्या माणसाला. चमच्यानं खाते का? चमच्यानं हा असं दे. आणलं जेवण करू द्या. आता दुपारच्या 1 वाजले त्यात आणि आई अजून गहू नीट करते. ही नीट केलेलं आहे का? ही नीट केलेलं आहे का? ही नीट केलेलं आहे. ही नीट केलेलं आहे तरी एवढं काय खडं नाही त्यात. कांबळे ते आपल्याला नाजूक जेवण द्यायला लागले. ते वरण भात आणि ऊन इकडं बघितलं का? दिसत सुद्धा नाही किती चमकायला लागले. एवढं भयंकर ऊन आहे ना. नुसतं पाणी प्यायचं आणि जेवण थोडं. एक चपाती सुद्धा खाऊ वाटत नाही, एवढं कडक ऊन पडले. कारलं चांगलं झाले दिसायला, वेगळंच जरा दिसायला लागले कारलं. या कारल्याच्या आतमध्ये टमाटर भरले काय? मसाला भरला. आज कारल्याचं जरा वेगळं जरा शोपीसच झालं. आता कारलं छान झाले का कसं झाले ते खाल्ल्यावरच कळते. बघून तर एकदम चांगलं दिसायला लागले. चला आता पोट भरून जेवण करायचं, पाणी पेत आणि मग 4 वाजेपर्यंत निवांत झोपून टाकायचं आणि 4 वाजता 4लाच उठायचं. कारण
भयंकर ऊन आहे. तुम्ही सुद्धा जास्त उन्हात फिरू नका, निवांत घरात बसून राहा. आणि आता या जेवायला मी पण जेवतो आणि डायरेक्ट 4 वाजेपर्यंत झोपून टाकतो. कारण बाहेर सावली बिवली काय नाही, घरात आपलं फॅन खाली निवांत बसायचं आणि आराम करायचा. चलो झालं की झोप झाली की लगेच गहू नीट करायला घेतलं जाय ना. सकाळपासूनच चालूच आहे. किती पाहिले असेल ही? किती 4 पाहिले आहे का? झाली आहे कांबळी ताई झोप? बापरे इतकं गरम व्हायला लागले ना. काय पाठीमागे लय बेकार. आता असं सगळ्यांचा डेली रुटीनच झालाय. दुपारी 1 वाजता जेवण करायचं, 4 वाजता झोपायचं. एक काहीतरी नवीनच शिकलोय मी. आणि नाही त्याच्यात कांबळे घ्या त्या पलीकडच्या डरमा. आता चहा काय, आता 4:30 वाजत आले त्या. आता काही चहा प्यायचं नाही एवढ्या लवकर. काय कांबळे 5 वाजता चहा पिऊ. त्यावर काय काय तुमचे कामं असतील, स्वयंपाक पाणी चालू करा हळूहळू. आणि एवढी गरमी अजून केवढं ऊन, केवढं कडक ऊन दिसायला लागले आहे का. लय बेकार झाले उन्हाचं. गेल्या वर्षी एवढं ऊन नव्हतं आणि ह्या वर्षी इतकं भयंकर टेम्परेचर आहे ना. पाणी 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 फक्त प्यावं लागतं. काय झालं बघू? कुठं पोळले? कधीच पोळलेलं आहे. हां काय करताना पोळले? भाकरी करताना पोळले. या झाले हळूहळू एक 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 झोपीतनं उठलं. सकाळी झोपीतनं उठल्यासारखं दुपारनं झोपीतनं उठावं लागतं एवढं ऊन. बसू तिकडे सावली धन्यवाद. तरी गव्हात खडं नाही ते आपल्या आहे नाही, जास्त नाहीत. नाहीतर बाहेरचं दुकानाचं आणलं की जरा खडं त्याच्यात बघायला मिळते आहे का नाही. आता हे एवढं सगळं दळून आणायचं आहे का? शेवळ्या कसल्या असल्या शेवळ्या? हां पहिलं आम्ही लहान असताना का नाही असं ती शेवळ्याचं असं मिळायचं का नाही ते शेवळ्याची मशीन. आणि काय करायचो असं खुर्चीवर असं खुर्चीवर अशी फळी ठेवायची आणि त्याच्यावरती इथं मशीन लावायची आणि असं गोल 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 फिरवायचं, शेवळ्या पाडायचा. काय आता तसलं बंदच झालं का नाही? नाही का नाही. आता काय सगळं आता इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. पहिलं मी लहानपणी तुम्ही पण पाहिले असतील शेवळ्या, काय माहीत नाही काय. आणि कोणी कोणी केले असतील त्या मशिनीवर घरी शेवळ्या तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का. कारण ते एक लहानपणीच्या अशा काही काही जुन्या आठवणी लई भारी भारी असेल. कंदील होता आमच्याकडं, लोखंडाचा कंदील, अजून रॉकेलवरची चिमणी, त्या मोठ्या शिलाच्या बॅटऱ्या, असलं सगळं. आता हे झालं की भास्कर आईने एकदा चॅलेंज घेतला ना की मग काय नाही. एकदा सकाळी एकदा ती नीट करायचं तर करायचं नीट, एका दिवसात कंप्लीट करायचं. असं शिल्लक काय ठेवायचं नाही. एवढं झालं की भास्कर. होय कांबळे ह्या गव्हाच्या तू शेवळ्या केली का? असं खुर्चीवर आम्ही लहानपणी काय करायचं, असं फळी ठेवायचं. त्याला तसली ती पितळ्याची असते का, पितळ्याचं असलं काय म्हणायचं त्याला, असं शेवळ्या करायचं. हां साच्या का साच्या? हां होय आहे साच्या असते का साच्या? मग ते ना घेऊन का नाही असं शेवळ्या. आता ह्या गव्हाच्या कशा करायच्या त्या? मशनीत करायचं का? कसं किलो असते ते? 25 रुपये किलो असते. आता ती कधी करायचं मग? ह्या पहिल्या आता कुरड्या पापड्या अजून काय 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 ते असं बुटकं सोडत होते उन्हाळ्यात. काय म्हणायचं काय ते बुटकं सोडत होते. हां माझ्या लक्षात येणार आहे सांडगं म्हणायचं. ते असं कुरड्या पापड्या करताना असं का नाही काटावर असं आहे असं बुटकं सोडत. होय ऊन पडले असलं कडकन कुठं खाली सांडगं. एवढंच आपलं कधी तर पोळ्या असले की आमच्या असले की सांडगं नाही खात. आई हसायला लागली बघा आहे का. सांडगं पोळ्यासोबत सांडगं कोण खाते? पापड्या खाते ते. मग सांडगं उगाच माहीत नसते गरीबाची लेकराची, उगाच आई हे करते थट्टा करते बघ तू एक. होय कांबळे पोळ्यासोबत कोण सांडगं खाल्लं होतं का? हां तू खाल्लेली काय? आम्ही तर नाही बाबा, आम्ही तर पापड्याही खातोय. सांडगे बिडगे म्हणजे आपलं आठवलं आता यांचं शेवळ्या काय करायचं चालू आहे त्याच्यामुळे म्हणलं आता ते बुटकुळे सोडले त्याला काय आठवण. जाऊ दे आई लईच हसायला लागली बाबा हे असतं. त्यामुळे असं माहीत नसले की आपलं काहीतरी बोलून टाकायचं आहे का. जाऊ दे आता चहा प्यालाय. आता निवांत बसलं हळूहळू. ऊन आहे का नाही अजून 5 वाजले तरी ऊन काही कमी होई नाही. आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करून टाका. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत उद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.